Okay, welcome all of you once again to Ahilya Utsav 2025, and I welcome you, all of you, in this live class. Chalo, let's continue. How are you, all of you? Fine, sir. Fine. Fantastic. I'm Fantastic. great, sir. That's nice. Great. Okay. Chalo, everybody switch on your cameras so that we can go ahead in this live class. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिसला ऑप्शन नाही. आपण याच्या आधी बरेच सेशन झालेत. 8 मार्च 2025 पासून आपण ही सिरीज सुरू केली आहे आणि थ्रू आउट द इयर आपण जाणार आहोत. तर प्रॅक्टिस ज्यांनी ज्यांनी केली आहे त्यांच्यासाठी पुढचे टॉपिक सोपे आहेत. किंबहुना एक्सपर्टीज घेण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागते. नुसतं माहिती म्हणून करायचं असेल तर नॉलेज मिळतं. बट नॉलेज इज नॉट स्किल. स्किल इज डिफरन्स. ओके, स्किल म्हणजे एक्सपर्टीज पाहिजे, त्याच्यामध्ये सहज वापरता आलं पाहिजे, त्याला आपण स्किल म्हणतो. तर माहिती असणारे बरेच लोक असतात, वापरणारे कमी असतात आणि स्किलफुली वापरणारे एक्सपर्ट असतात. सो आय वेलकम ऑल ऑफ यू फॉर बिंग एक्सपर्ट, बिकमिंग एक्सपर्ट इन इंग्लिश. चलो लेट्स कंटिन्यू. मागच्या वेळेसचा होमवर्क कोणी कोणी केलाय? एव्हरीबडी? येस. स्वाती ऑलवेज फर्स्ट. व्हेरी गुड. नथिंग A142. आता याचा अर्थ काय कळत नाही मला. नथिंग A142 म्हणजे कोण? नाव तुमचं टाका ज्यावेळेस तुम्ही जॉईन करता सेशनला. सॉरी सर. कविता मुथा सर. ते येस, आय नो, हा आय एम जोकिंग. मला तुमचं नाव माहिती आहे. तुम्ही मागच्या वेळेस पण सेशन होते, परंतु नाव हे तुमचं रिनेम करत चला. तिथे रिनेम हा ऑप्शन असतो, तुमचं नाव ऍड करा पुढच्या वेळेस. ठीक आहे. ओके सर. येस. चलो लेट स्टार्ट फ्रॉम स्वाती. हा स्वाती. Am I audible? Please unmute yourself. Sir, sorry. Yes, sir. I made some questions with answers in Okay, present, past, and future also. great. Positive and negative questions. WH questions positive and WH questions negative also. Okay, let's start. आता एक काम करा. तुम्ही वाचा पहिले क्वेश्चन, आन्सर म्हणाले द्या. Okay. Am I simple girl? Yes, I am a simple girl. Was I simple girl? Yes, I was a simple girl. Will be I simple girl? Yes, I will be simple girl. Are they Indian? Yes, they are Indian. Okay. Were they Indian? Yes, they were Indian. Will be they Indian? तर चुकलंय का? नाही नाही, बरोबर आहे. चुकल्यावर मी तुम्हाला लगेच थांबवणार, डोंट वरी. Will be they Indian? Yes, they will be Indians. It is black. Sorry, is it black? आता बरोबर होतं. इट इज No, आठवण it आलं is बघा. not. इज Huh? इट ब्लॅक हे बरोबर आहे. काय नियम आहे आपला? कविता सांग बरं, नियम काय सांगितलाय क्वेश्चन तयार करायचा? एच हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. मग हेल्पिंग पहिले आलं की क्वेश्चन आहे. हेल्पिंग हा प्लस नॉट घेतलं तर निगेटिव्ह क्वेश्चन होईल. येस Very सर. good. Kavita, nice. Next. Swati, continue. No, it is not black. Answer सांगितलं sir. Was it black? Yes, it was a black. Will be it black? No, it will be not black. Will be it. विल बी इट. Will it will be घेतलंय सर. आन्सरला चालतं ना? नाही, आन्सरला पण चालेल, क्वेश्चन मध्ये पण लागेल ना. विल इट बी ब्लॅक म्हणजे एखादा एक्झाम्पल बघा. आता आय वॉन्ट टू परचेस न्यू मोबाईल फोन. ओके, तुम्ही तुम्ही काय म्हणताल सर? विल इट बी ब्लॅक कलर और ब्लू कलर? इट विल इट बी आधी प्रॉबॅबली घ्यायचं आणि ब्लॅक बी कलर. नंतर घ्यायचंय का? इट म्हणजे ऑब्जेक्ट कडे जातो ना, आपण वस्तूबद्दल बोलतोय ना एखाद्या. हा. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली कोणता कॉन्टेक्स्ट नुसार बोलता त्याच्यावरती ठरणार आहे ऍक्च्युली. तुम्ही एखाद्या मराठीत मला अर्थ वाक्य सांगा या विषयाचं. ते ब्लॅक असेल का? मग इट घ्यावं लागेल ना, ते म्हणजे इट. मी नंतर वापर ना. विल बी इट ब्लॅक असं बोलले मी.
ते पण चालेल. इट तुम्ही आधी घ्या किंवा नंतर घ्या. कसं आहे बघा, विल इट बी ब्लॅक, ते ब्लॅक असेल का? विल बी इट ब्लॅक, ते ब्लॅक हा. असेल का? तर ज्या चेंजेसनी जर वाक्यात बदल नाही होत, ते चेंजेस एक्सेप्टेबल आहे आपल्याला. ओके. मग माझा फॉर्मॅट तोच होता, विल बी इट ब्लॅक, नो येस. इट विल बी नॉट ब्लॅक. ओके, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही निगेटिव्ह उत्तर दिले की हे हा नसेल, इट विल बी नॉट ब्लॅक. हा, म्हणजे असू शकतं ना असं निगेटिव्ह आन्सर. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. तुम्ही ओके ग्रॅमॅटिकल एकदम परफेक्ट चाललात. जिथे चुकल ना तिथे अर्थच बदलेल वाक्याचा, आणि तिथे मी तुम्हाला नक्की करेक्ट करेल. डोंट वरी. ओके. इज ही सिटीजन? येस ही इज अ सिटीजन. वॉज ही सिटीजन? येस ही वॉज अ सिटीजन. विल आता बी ही याचा सिटीजन? मराठी अर्थ सांगा बरं मला. तुमच्या डोक्यात काय विचार मला कळेल. तो नागरिक आहे का? तो नागरिक होता का? तो नागरिक असेल का? असं माझा. बरोबर आहे. पण तुम्ही लावताय. कशासाठी लावताय मग तुम्ही? त्याचा काय अर्थ होतोय तुमच्या मते? बोलले का मी? नाही लिहिणार नाहीये मी, कारण नाही नाही, बोलला ना तुम्ही. असं कसं? कविता, ओके. बरोबर आहे ना? बरोबर सर. हा, कशासाठी लावलं ते विचारले. म्हणजे लावण्याबद्दल काहीच नाही, पण त्याचं लॉजिक आहे का की विल नाही तर ही. लिहिलं नाहीये, पण मी अच्छा, बोलले. मग वॉज सॉरी. ही अ सिटीजन? मग तो एक सिटीजन होता का? येस ही वॉज अ सिटीजन. किंवा नुसतं वॉज ही सिटीजन, तो सिटीजन होता का? मग एक नाही घ्यायचं, फक्त एक या अर्थाने घेतलं होतं तुम्ही. या अर्थाने एक. ओके, मग नाही लावायचंय ना? गरज असेल तुम्हाला त्या उद्देशून बोलायचं असेल तर लावा, नाही तर मग नका लावू. म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीबद्दलच बोलायचं असेल तर लावायचा. हा, किंवा म्हणजे एखादं अनोळखी. या अर्थाने होतो. फॉर एक्झाम्पल की मिस्टर संकेत वॉन्ट्स टू मीट यू. आता हम्म. म्हणजे कोणीतरी एक संकेत आहे, तो तुम्हाला भेटायचा आहे तुम्हाला, असं त्याचा अर्थ हम्म. होतो. आणि मिस्टर संकेत वॉन्ट्स टू मीट यू म्हणजे तुम्ही ओळखताय त्याला, माहिती तुम्हाला मिस्टर संकेत कोण आहे. ओके. इथे वॉज ही सिटीजन ऑफ इंडिया, कोणाबद्दल तुम्हाला माहिती, तो सिटीजन ऑफ इंडिया होता का? वॉज ही अ सिटीजन, तो एक सिटीजन होता का, एक नागरिक होता का तो? येस ही वॉज अ सिटीजन. मग तो एक कोणीतरी असा अर्थाने होतो. ठीक आहे, आपण जे आर्टिकलचा टॉपिक पाहूया त्यावेळेस डिटेलमध्ये याच्यावर चर्चा करू आपण. ठीक आहे. ओके. विल बी ही सिटीजन? येस ही विल बी सिटीजन. राईट. इज शी स्टिंगी? असा मी शब्द लिहिलाय सर, म्हणजे कंजूस. नो शी इज नॉट स्टिंगी. हा, वॉज शी? स्टिंजी पण म्हणता येईल त्याला. स्टिंजी का स्टिंगी? हा, ओके. जी आहे का उच्चार? स्टिंजी, माझ्या मते तरी स्टिंजी. ओके. नो शी इज नॉट स्टिंजी. वॉज शी स्टिंजी? ह्याला येस. अजून एक शब्द आहे बरं का, ह्याला शब्द आहे फ्रगल. हा फ्रगल. बोलते ना. हा, तो मागच्या वेळेस स्वाती मॅडमनी वापरला होता तो. राईट राईट राईट. हा, बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. ज्यांचे कॅमेरा बंद आहे स्पेशली त्यांचे माईक म्यूट पाहिजे मला. कारण कॅमेरा ऑन पाहिजे एवढी एकच कंडिशन आहे. माईक म्यूट ठेवावा ज्यावेळेस एखादं कोणी बोलतंय, त्याला डिस्टर्ब होतंय. तर जे लेट जॉईन होतात त्यांना रिक्वेस्ट आहे, जॉईन होताना कॅमेरा ऑन करा, माईक म्यूट ठेवा प्लीज. चलो कंटिन्यू प्लीज. वॉज शी स्टिंगी? सॉरी, स्टिंजी? येस शी वॉज अ स्टिंजी. विल बी शी स्टिंजी? येस शी विल बी स्टिंजी. आर यू सिंगर? नो आय एम नॉट सिंगर. वेर यू सिंगर? येस आय वॉज अ सिंगर. हा, आय वॉज अ सिंगर. बघा, मी एक सिंगर, गायक होते, एक झालं ते. अच्छा. येस आय वॉज अ सिंगर. विल बी यू सिंगर? येस आय विल बी अ सिंगर. सर हे पॉझिटिव्ह क्वेश्चन्स संपले. निगेटिव्ह. ओके. एम नॉट आय गुड रनर? नो आय एम अ गुड रनर. आता हे सगळ्यांची मराठी अर्थ बघूया. अर्थ सांगू का? हम्म. एम नॉट आय गुड रनर, मी चांगली रनर नाहीये का? नाही मी चांगली रनर आहे. नो आय एम अ गुड रनर. व्हेरी गुड. वॉज नॉट आय गुड रनर? नो आय वॉज अ गुड रनर.
मी चांगली रनर नव्हते का? नाही, मी चांगली रनर होते. विल नॉट बी आय गुड रनर. मी चांगली रनर असेल का? नसेल. नो, नसेल, नॉट म्हटलंय. पण तुम्ही नसेल नाही म्हणाले, असेल का म्हणाले तुम्ही? नसेल म्हटले का मी? विल नॉट बी आय गुड रनर. मी चांगली रनर नसेल का? नो, आय विल बी गुड रनर. नाही, मी चांगली रनर असेल. राईट. इज नॉट ही स्पेशल मॅन. तो वैशिष्ट्यपूर्ण माणूस नसेल का? नाही नाही नाही, नाहीये का? हा सॉरी, नाहीये का? यस, ही इज नॉट स्पेशल मॅन. नो, येस येणारच नाही. क्वेश्चन जेव्हा निगेटिव्ह मध्ये विचारला जातो, हा, उत्तर हे सुरुवातीला एक्सप्रेशन घेताना नोच यायचं. कारण मराठीमध्ये घेऊन बघा तुम्ही, तो विशिष्ट माणूस नाहीये का? नाही, तो विशिष्ट माणूस नाहीये, किंवा नाही तो नो. आहे. मग एका वेळेस नो निगेटिव्ह नाही वापर, दोन्ही वेळेला नो नो वापरायचं का? नो हा, अँड नो. नॉट. पहिलं जे नो आहे ना, ते एक्सप्रेशन आहे ना. इजंट ही स्पेशल मॅन? नो, ही इज नॉट स्पेशल मॅन. नो, ही इज स्पेशल मॅन. दोन्हीकडे एक्सप्रेशन नो आहे. पॉझिटिव्ह उत्तर असलं तरी आणि निगेटिव्ह उत्तर असलं तरी ते एक्सप्रेशन आहे. कारण उत्तर हे ओके, निगेटिव्ह आहे कशावरून होईल? जेव्हा नॉट वापरू आपण. नो वापरून उत्तर निगेटिव्ह नाही होत. ओके. नो, ही इज नॉट स्पेशल मॅन. वॉज नॉट ही स्पेशल मॅन. नो, ही वॉज नॉट स्पेशल मॅन. विल नॉट बी ही स्पेशल मॅन. नो, ही विल बी नॉट स्पेशल मॅन. इज नॉट शी क्लेवर. नो, शी इज क्लेवर. आता बरोबर आहे का सर? वॉज नॉट शी क्लेवर. नो, शी वॉज अ क्लेवर. विल नॉट बी शी क्लेवर. नो, शी विल बी क्लेवर. राईट. आर नॉट यू व्हेरी स्ट्रॉंग. नो, आय एम नॉट स्ट्रॉंग. वेर नॉट यू व्हेरी स्ट्रॉंग. नो, आय वॉज नॉट स्ट्रॉंग. मराठी मिनिंग. तू चांगली, सॉरी, तू स्ट्रॉंग नाही नव्हतेस का? पास्ट मधलं आहे सर हे. विल नॉट बी यू स्ट्रॉंग. तू स्ट्रॉंग नसशील का? नो, आय विल बी व्हेरी स्ट्रॉंग. इज नॉट इट प्लेन सरफेस. तो प्लेन सरफेस नाही का? नो, इट इज अ, नो इट इज नॉट प्लेन सरफेस. वॉज नॉट इट प्लेन सरफेस. नो, इट वॉज अ नॉट प्लेन सरफेस. विल नॉट इट प्लेन सरफेस. नो, इट विल नॉट प्लेन सरफेस. नाही, नाही. कविता सांग बरं, याच्यामध्ये काय करेक्शन आहे? कविता मुथा. सर समजलं. थांबा हा थांबा. सर. हा, नो इट विल, नो इट विल नॉट ना, बरोबर ना सर? नो इट विल नॉट गुड सरफेस. नाही, तुमचं लक्ष कुठे ते बघत होतो मी. सर असंच येईल ना पण त्याचा आन्सर? नाही. हा, पूजा सांगा. पूजा साळुंके. Sir, one more repeat question. हा, याचा अर्थ म्हणून मी विचारत असतो जाणीवपूर्वक, कोणाचं काय लक्ष आहे मला कळायला पाहिजे ना. काही इतकी छान प्रॅक्टिस होतीये, स्वाती इतके मन लावून वाचते, तरी तिचं चुकू शकतं. तुम्ही ऐकलंच नाही तर तुम्हाला कधी येणार मग? परत सांगतो, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याचा जास्त फायदा असतो. आणि मी त्यामुळे कित्येक वर्ष झाली मी काम करतो, मी ऐकून ऐकूनच शिकतो. आले लक्षात? कारण हजारो विद्यार्थी आतापर्यंत झाले आणि छान लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करतो मी. ओके, याचा अर्थ मी घरी पण सगळं ऐकतो असं नाहीये. ठीक आहे. चलो पूजा, वन मोर टाइम नाही रिपीट होणार. कोण सांगते आता? आय गेस नाही, बाकीच्यांना पण नाही लक्ष आहे. तर कॅमेराज बंद असल्यामुळे आय एम रिअली नॉट इंटरेस्टेड टू आस्क एनी क्वेश्चन. ज्याचा कॅमेराच ऑन नाहीये तो एलिजिबलच नाही होत आन्सर द्यायला. ठीक आहे, एनिवेज चलो. सांगू का मी?
हा स्वाती, यू आर ओनली. शेवटी स्वाती सांगू शकते. नाही एकदा फक्त सेंटेन्स पूर्ण कर, रिपीट. सर बरं, मी एकदा काय वाचलं परत. होतं ते सांगते आणि करेक्शन परत सांगते. हा, करेक्शन थांब आता, हिला ऐकायचं ते एकदा असं ऐकू दे, तिला करेक्शन ती सांगेल. हा, ओके. विल नॉट इट प्लेन सरफेस असं मी विचारलं होतं. नो इट विल नॉट गुड सरफेस. हम्म. नाही इट नाही नाही, लक्ष द्या, लक्ष वाढवा अजून. हा, नो स्वाती, इट विल नॉट बी गुड सरफेस. क्वेश्चन मध्ये काय करेक्शन होतं? बरोबर आहे, तुमचं आन्सर मध्ये दिलंय तुम्ही, मग क्वेश्चन मध्ये पण बी लागेल ना. हा, तर मी बी म्हटली सर. पण इट विल आन्सर नॉट. मध्ये बोलला तुम्ही, क्वेश्चन मध्ये कुठे बोलला? अच्छा, हा हा हा. लक्ष द्या, क्वेश्चनच चुकलं तर पुढचं आन्सर द्यायचं कारणच नाही, तिथेच बी ऍड करून मग आन्सर कडे जा. हा, स्वाती विथ करेक्शन्स. विल नॉट बी इट प्लेन सरफेस. नो इट विल बी नॉट प्लेन सरफेस. राईट. आता लक्षात आलं, यालाच विल नॉटला आपण वोंट पण करू शकतो शॉर्ट फॉर्म मध्ये. वोंट बी इट प्लेन सरफेस. आता स्वाती तू क्वेश्चन सांगते, पण थोडं स्टाईल पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल. आपण ओके. कसं विचारतो, सो वोंट बी इट प्लेन सरफेस. नो इट वोंट बी. जसं तुम्ही बघा, महिला साड्या वगैरे घ्यायला जातात दुकानात. विल विल इट बी गुड क्वालिटी? येस, इट विल बी गुड क्वालिटी मॅम. ओके, विल बी वोंट आय गेट गुड कलर्स इन दिस? ओके, असं पण विचारतो आपण, मला याच्यात नवीन कलर मिळणार नाही का? नो, यू विल गेट इट. वेट अ मिनिट. आता इथे ह्याच्यामध्ये वर्ब वापरलाय आपण, यू विल गेट इट. ठीक आहे, तो आपण पुढे पाहणार आहोत. चलो नेक्स्ट. सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन झाले, आता WH क्वेश्चन बनवले. व्हेरी गुड. इट इज ऑल्सो इन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फॉर्मेट मध्ये बनवले. वाय इज शी ब्रेव. हा, मराठी अर्थ पण सांगा. ती का हुशार, सॉरी ब्रेव म्हणजे धाडसी होती. आहे. हा सॉरी आहे, का आहे ती धाडसी. धाडसी का आहे? कोण सांगेल हा उत्तर? चलो, उत्तर सांगा हात वर करून. ज्ञानेश्वरी, रुचिता, नूतन. कॅमेरा ऑन केला तर उपयोग होईल बरं का तुम्हाला. हा, सांगा. तर सांगू मी. येस येस, बोला. शी इज ब्रेव बिकॉज शी इज व्हेरी स्ट्रॉंग गर्ल. या Absolutely स्ट्रॉंग. correct. Very nice. Good answer. She is brave because she is very strong girl or strong woman. Very nice. Nutan, Nikam, were you waiting for my invitation? हा क्लास सगळ्यांसाठी आहे, तुम्ही सुरुवातीपासून कॅमेरा ऑन ठेवू शकता. सर त्याच्यात पास्ट आणि फ्युचर मध्ये पण सांगू सर? वेट वेट वेट. हा, ओके तुम्ही उत्तर बरोबर दिले, प्रेझेंट मध्ये विचारलंय ना, म्हणून प्रेझेंट मध्ये सांगा. पास्ट मध्ये आपण ओके. परत नंतर घेऊया. हा, पूजा, युअर आन्सर. पूजा आन्सर करा फास्ट. ओके, नूतन, यू कॅन आन्सर. She is brave girl because her opinion is strong. ओके, आता क्वेश्चन काय होता? इज शी ब्रेव गर्ल? ती धाडसी मुलगी आहे का? येस, शी इज ब्रेव गर्ल. ओके, वाय इज शी ब्रेव गर्ल? ती का धाडसी मुलगी आहे? बिकॉज हर ओपिनियन्स आर स्ट्रॉंग. ओके, बिकॉज हर ओपिनियन्स आर स्ट्रॉंग, असं तुमचं उत्तर होईल. समजतंय? शीचं कन्व्हर्जन हर मध्ये केलं आपण. शी सब्जेक्ट मध्ये होतं, इथे हर आपण पॉझिटिव्ह केस मध्ये वापरले, ते आपण पुढे पाहणार आहोत. पर्सनल प्रोनाउन्स हा महत्वाचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे, ज्याच्यामध्ये वाक्याचं बदल करता येतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन कसं विचारलं होतं स्वातीनी? वाय इज शी ब्रेव गर्ल? ती धाडसी वुमन किंवा धाडसी मुलगी का आहे? बिकॉज हर, आता तिचं म्हणायचंय ना आपल्याला. ओके, हर ओपिनियन इज स्ट्रॉंग, कारण तिचं मत स्ट्रॉंग आहे म्हणून ती धाडसी आहे. ठीक आहे, नाईस. हा, दुसरं कोण सांगते अजून? चलो नेक्स्ट. मी सांगू माझं. ट्राय केलं तर तुम्हाला कॅमेरा ऑन ठेवावा लागेल फक्त. हा, नूतन वॉज अबाउट टू ट्राय. नूतन, निकम, कॅन यू आन्सर दिस? माईक बंद. कॅमेरा ऑन आहे, माईक अनम्यूट करा.
Yes, please. She is brave girl because she possesses good knowledge and confidence. Absolutely nice, very nice. So you are brave girl, but why don't you unmute? So today is the first day of me and my child. So No, I no, want it's okay. It doesn't matter. First day or last day. Original impression तो ऐसे होता है ना. So you are brave, you are confident. You should start from your end. Okay? Don't wait for anybody. Sir, she is my friend. Ah, that's why. So you don't need to bother. When Swati has certified you, because Swati is consistent from first day. I'm very happy. Swati, you are the first candidate consistently attending ILA also all classes from first day. Everybody give a huge round of applause for Swati for her consistency. Thank Very you. nice. And not only attending, म्हणजे बाकीचे पण attend करतात, but they are attending mostly passively. Swati is actively from first stroke, she starts. Okay, her intentions are very clear. Sir, I want to start. I will speak. May I speak? Can I start? Always she uses such kind of statements. And that is the boldness, that is the courage I want you because it's only for you. ओके. तर त्यामुळे मॅक्सिमम त्याचा फायदा करा आणि बोलल्याशिवाय तुम्हाला त्याचा फील येणार नाही. इट्स अ लँग्वेज अँड लँग्वेज नीड्स कम्युनिकेशन विच इज डिलिव्हरिंग ऍक्ट. ओके. विदाउट कम्युनिकेशन जी लँग्वेज असते ती वेगळी आहे, ती साईन लँग्वेज होईल. फॉर दॅट वी आर नॉट हिअर. ऑफकोर्स आय टेक केअर ऑफ दॅट ॲज वेल. दॅट्स द रिझन आय वॉन्ट युअर कॅमेराज टू बी ऑन. कॅमेरा ऑन असली की मला तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कळतात की तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात, काय समजतंय. मग मला एक्सप्लेनेशन करायला संधी मिळते. अच्छा, हे टॉपिक थोडासा अवघड वाटते, चेहरा मी बघत असतो कोणाचं किती कळतंय कोणाला. त्यामुळे कॅमेरा ऑन ठेवा आणि ज्या ज्या वेळेस शक्य त्यावेळेस अनम्यूट करून बोला. त्यामुळेच हा लाईव्ह क्लास आहे, रेकॉर्डेड क्लास नाही, हा लाईव्ह आहे. एव्हरी मोमेंट यू कॅन आस्क इफ यू हॅव एनी डाऊट. ओके. चलो, सो डोंट वेट फॉर नेक्स्ट टाइम. नेक्स्ट अँड हु इज देअर? स्वाती, प्लीज कंटिन्यू. येस सर. सर आन्सर वाचू माझ्याकडचा. हा, प्लीज, यू कॅन ऑल्सो गिव्ह युअर आन्सर. Why is she brave girl? Because she is facing various fears and dangers. That's why she is brave girl. Okay, she is facing various. Fear and or danger. Okay, she is facing various fear and dangers in her life. That's why she is brave girl. Okay, that's good. नेक्स्ट. आता वायचा आन्सर हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं बरं का. तेव्हा प्रत्येकाने ट्राय करा. ज्यावेळेस वाय क्वेश्चन येतो त्यावेळेस प्रत्येकाला बोलण्याची संधी आहे. ठीक आहे. येस, साक्षी, डू यू वॉन्ट टू ट्राय? साक्षी भुजबळ is trying to unmute, I guess, but I don't know why. Sakshi Bhujbal. Okay, chalo. I guess, do you want to speak, Sakshi? Please speak loudly. Unmute केलंय पण आवाज येत नाहीये मला. ओके. हा, बोला. आवाज आवाज ब्रेक होतोय बेटा. लेट जॉईन झाली मग काय सांगायचं थोडं. ओके ओके ओके, लेट जॉईन झाली, डोंट वरी. काय मला वाटलं तुला उत्तर द्यायचंय का. ठीक आहे, इट्स ओके. ऐका आता, लक्ष देऊन ऐका पुढचं. चलो नेक्स्ट, स्वाती. Why was dinosaur gigantic? Why was Why Dinosaur was dinosaur gigantic. हा, जॅगॅन्टिक किंवा गिगॅन्टिक दोन्ही उत्तर आहेत ना. ठीक आहे. हा, गिगॅन्टिक म्हणजे ह्यूज, इनॉर्मस. ओके, खूप अवाढव्य मोठा, मराठीत ना. अवाढव्य. ऍब्सोल्युटली मराठीमध्ये खूप मोठा, प्रचंड मोठा आपण त्याला म्हणतो ना. ओके. नंतर करते कॉल तुला, लेक्चर चालू. हा, आन्सर. हॅलो, मीच सांगायचंय का सर? येस येस, तू प्रश्नच असं विचारले, बाकीच्यांना कळणारच नाही का सांगायचं. डायनोसॉर ऐकूनच लोक विचार करतील. Because it was a very huge animal. That's why he is gigantic. Okay, it was huge. You can say it was a species होती ना ती. It was natural species. त्या Okay. अर्थाने ते नॅचरलीच ते ह्यूज होते. ओके, Okay. नाईस. Next question. Why will be she brave?
त्याचं Why will फ्युचर be मध्ये she बघायचं. brave woman? Yes, ब्रेव गर्ल, ब्रेव वुमन. brave girl, brave woman. Why will be she brave girl or brave woman in future? ती भविष्यात brave girl किंवा brave woman का असेल? सांगा कारण. Because she will be Yes, anybody can answer. प्रश्न कळाला का सगळ्यांना? हा, प्लीज आन्सर नाव. पूजा has raised hand. पूजा. Because she, working hard and opinion strong. बिकॉज शी विल बी वर्किंग हार्ड असं घ्यावं लागेल. Okay. आता इथे कंटिन्युअस टेन्स मध्ये उत्तर देताय तुम्ही. आपला अजून तो झालेला नाहीये, त्याला वेळ आहे अजून. पण उत्तर मी चालता चालता क्लॅरिफिकेशन देतो. बिकॉज शी विल बी वर्किंग हार्ड अँड हर ओपिनियन्स विल बी स्ट्रॉंग. दॅट्स वाय शी विल बी ब्रेव strong. अँड स्ट्रॉंग वुमन. लक्षात आलं Strong. उत्तर कसं देता येईल? मग कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस आपल्याला लागतात स्पोकन इंग्लिशमध्ये. काय लागतं स्पोकन इंग्लिशमध्ये? कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस, कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस, सो दॅट यू कुड साऊंड फ्लुएंट. आता इथे कोणतं टेन्सचं यूज केलं आपण? कंटिन्युअस टेन्सचं यूज केलंय पहिल्यांदा. आले लक्षात? आणि मग सिंपल फ्युचर मध्ये. चलो नेक्स्ट आन्सर. प्रतीक्षा हॅज रेज्ड हँड. प्रतीक्षा, your camera must be Hello. on so that we can see you. Actually, just I am reached home. Sorry, unfortunately, last two sessions I am not attending due to the hectic schedule. No, But no problem. just before me, a couple of minutes, people are asking a question: why she is brave? So I think answer is like that. In past life, she has faced lot of dangerous and feared conditions. So to overcome it, she understand the situation and how to tackle that situation, and it's work like she can handle that situation easily in present. So she is a brave girl. ओके, वेरी नाइस. अभी आपने जो बोला उसको एक वर्ड मेरे पास, जो एक्सप्लेनेशन जो आपने किया वो भी सही है, बट इन वन वर्ड यू कैन से शी हैज फेस्ड लॉट ऑफ एडवर्सिटी. Adversity, okay. हा, ऍडव्हर्सिटी मतलब विपरीत परिस्थिती आपण त्याला बोलू, अनुकूल नाही. ओके. Okay. ऍडव्हर्सिटी म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या विरोधात होत्या, कोणी तिला सपोर्ट करत नव्हतं, बऱ्याच गोष्टी तिला अन्याय सहन करावा लागला. ओके, दॅट्स द रिझन शी इज ब्रेव नाव, बिकॉज शी हॅज फेस्ड ऍडव्हर्सिटी अँड नाव शी हॅज बिकम स्ट्रॉंग वुमन लाईक यू Okay. इन फ्रंट ऑफ मी. Yes. माझ्यासमोर ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या स्ट्रॉंग वुमनच आहे, कारण तुम्हाला आत्ताही खूप कामं आहेत. तुम्हाला बरेच लोक म्हणते असतील कशाला काय करताय, काय करायचं हे सगळं करून, but still you are giving your valuable and quality time of your life, so you are a brave woman and give a big hand for yourself. Absolutely. Yes. कारण हजारो महिलांना इतके प्रॉब्लेम्स आहेत आपण बघतो समाजामध्ये, आणि खूप ऍडव्हर्स कंडिशन मध्ये त्या फेस करतात, बट अल्टिमेटली दे आर गॉडेस. There are good. That's the reason Yes. they can do it. Hats off to all women of world. Nice. Thank you for your answer, Pratiksha. And I could Thanks. understand being working professional, you must be very busy, but still you spare valuable time of your life and you join. It really means a lot for me. So it is a self, how we can say that, means मराठीत बोलते जवळ हे माझं स्वार्थ पण आहे. It's my selfishness because I also want to grow up in my career. So want to learn, want to command on English. So for that purpose, I am joining this class. But due to the some hectic schedule, unfortunately, and in Pune traffic, I'm stuck. So most of the time, I'm get delay in join this class. So not able to join this class last 2 or 3 session. Right, right. So I noticed it. You were not there. No yeah. problem. But see, अभी आपने जो जो बोला उसमें कहाँ पे तो ग्रामेटिकल थोड़े फ्लॉस जो है वो मैं करेक्शंस करूंगा अभी, क्योंकि अगले सेशन में मुझे पता नहीं आप आओगे कि नहीं. ठीक है. Okay. तो हाँ, अभी आपने जो बोला था एक बार वापस बोलिए. So first thing, this is my selfless. हाँ, ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपको ऐसे बोलना पड़ेगा, सर दिस इज माय सेल्फ इंटरेस्ट. Okay, this is my हाँ, self-interest. सेल्फिशनेस वो थोड़ा निगेटिव टोन में जाएगा.
आपको ये Okay. वर्ड ऐसे यूज करना है, सर दिस इज माय, फॉर माय बेटरमेंट, माय सेल्फ इम्प्रूवमेंट। ये आपको पॉजिटिव टोन यूज करना पड़ेगा, ये मेरे फायदे के लिए है। ठीक है, नेक्स्ट। Okay. Another one is that I'm not able to join this class due to my personal due to hectic schedule and Pune traffic. राइट, पुणे ट्रैफिक की जगह आप क्या बोलोगे? सर आई कुड नॉट ज्वाइन द क्लास। अभी आप ऐसे बोल सकते हो, पिछले कुछ Oh, दिनों से मैं ज्वाइन नहीं कर पाई हूँ बिकॉज मेरा वर्कलोड और पुणे का ट्रैफिक आपको पता ही है। सो hmm. आई कुड नॉट ज्वाइन फ्यू लास्ट सेशंस बिकॉज ऑफ माय एक्स्ट्रा वर्कलोड। It's हेक्टिक ये वर्ड भी निगेटिव टोन के पास जाता है, तो हम जानबूझ okay. के ऐसे वर्ड हम अवॉइड करेंगे अपने कम्युनिकेशन में जो कि निगेटिव साउंड करेंगे। मीन्स आई नो यू आर वर्किंग, बट उसी को अगर आप हेक्टिक बोलेंगे तो वो प्रेशर बिल्ड करेगा, फिर वो निगेटिव टोन फ्लेवर आएगा उसमें से। तो आप क्या बोलोगे? Okay. माई एक्स्ट्रा वर्कलोड। Extra work. हाँ, Okay. इससे क्या दिखता है आपको कि आप एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज लेने वाले हो, पॉजिटिव माइंडसेट के पर्सन हो। तो ये मैं पर्सनली आपको अभी क्यों बता रहा हूँ, बिकॉज यू नीड दिस काइंड ऑफ ब्रशिंग अप। Okay. हाँ, क्योंकि सोच बहुत Yes. मैटर करती है। आप जो बोलते हो ना, उस हिसाब से सामने वाले आपको सोचते हैं कि आपके बारे में So आप क्या। yes. All right. Right. So just change the perspective from pessimist to optimist. Optimal. Okay. Yes. हाँ, तो आपको ये वर्ड ऐसे करेंगे, सो आई कुड नॉट ज्वाइन बिकॉज ऑफ माई एक्स्ट्रा वर्कलोड एंड पुणे हेवी Pune's ट्रैफिक। heavy traffic. Okay. हाँ, because every time we get stuck when we drive So, and we can't do anything, hopes for the best। ऐसे करके आप उसे रीजन आप दे रहे हो, पहले भी दिया था, अभी भी दे रहे हो। अब इस टोन में थोड़ा पॉजिटिव एटमॉस्फेयर क्रिएट हो गए। okay. ओके, Okay. I got your point. Yeah. Thank you. वेरी नाइस, थैंक्स। चलो आप बोल के दिखाइए, सिर्फ गॉट कह के नहीं चलेगा ना। So this session is for my self improvement. So I'm more interested in this session to attend that. But as my workload is increases and due to that I am not able to attend this class. And one more thing is that the due to the heavy traffic of Pune, I am stuck in a traffic and not able to attend this class. हाँ, आई That is एम also स्टक good. नहीं बोलेंगे आप, अभी क्या बोलोगे? आई गेट स्टक यूजुअली। I get stuck. Okay. I get stuck in in traffic, so not able to attend the class. नो Okay. प्रॉब्लम, मच बेटर, दिस साउंड्स बेटर, पॉलिश्ड वर्जन यू कैन से। Okay. Very Okay. good. Thank you, That's Pratiksha, for thank you. yes, doing it. Nice. Yes. So I would like to tell all of you, Pratiksha is my classmate, actually was my classmate. We were together in the class Thanks. 10 till, I guess, from first standard to till 10th First standard. standard to 10th. Yes, we are Yeah, she both is in one my class. classmate, and I'm very happy that she is joining purposefully. It really means a lot for me क्योंकि मेरे स्कूल से मुझे उसने देखा हुआ है एंड आज वो मेरे साथ जुड़ी है इस प्रोग्राम में। सो इट रियली मीन्स अ लॉट एंड शी इज Thanks. प्रोफेशनल in her field, IT sector, I guess, right? No, it's a manufacturing. Manufacturing, sir. Cummins India. You told me the name. Cummins India. Yes. Cummins India. It's one of the good organization of Pune's, and she has been working there enthusiastically. So thank you so much, Pratiksha. Thanks. Be with us. It means a lot. Yes. Thanks. Thank you. Thank you so much. चलो, तो इसमें से मुझे आप लोगों को ये बताना था कि देखो, मिस सीखने का कोई एज नहीं होता है। ओके, ना कोई पैरामीटर होता है। आपको जैसा टाइम है, जहां पे पॉसिबल है, उसमें आप मर्ज हो जाओ, इंडल्ज हो जाओ, ताकि आपका बेहतर होना आपका रुकेगा नहीं। बिकॉज देयर इज अ लॉट ऑफ स्कोप फॉर इम्प्रूवमेंट फॉर एवरी वन एंड नॉट ओनली फॉर यू बट फॉर मी एज वेल। मैं आपको बता रहा हूँ, इसका मतलब मैं खुद भी सीख रहा हूँ उसमें से। I get new words, new terminologies. So, though I have been doing this since many years, but it is really overwhelming for me when I attend or when I do these kind of workshops। ये जो एक्टिविटीज हम कर रहे पा रहे हैं, तो इससे काफी नए लोगों से मुलाकात होती है, हम उनसे सीखते हैं। सो रियली हैप्पी फॉर दिस। थैंक यू सो मच फॉर बीइंग द पार्ट ऑफ दिस एक्टिविटी। चलो, लेट्स कंटिन्यू विद दिस। नेक्स्ट, स्वाति। Yes, sir. Next question. What is the color of pouch? Okay, so you're Sir, I asking think. us. Everybody Yeah. tell the color of your pouch. Which pouch? Mobile pouch. Anyone? Okay, pouch means पर्स भी होता है। Okay, पर्स भी बोल सकते हो। So which color क्या purse do intention you में have? विचारलं, sir? Which color is? बताइए आप लोग।
The Sir, color of pouch is black. black. Color of pouch is blue. कोई भी आप बता सकते हो. My pouch color is black. Pouch हाँ. color. My pouch S लगेगा यहाँ पे. My pouch color is black. माझ्या पाऊचचा कलर ना, च जो आहे ना मराठीतला तो, त्याच्यासाठी आपला पर्सनल प्रोनाउन आपल्याला शिकायचंय आणि तो टॉपिक आपण पाहणार आहोत. ठीक आहे. पॉझेसिव्ह केस मध्ये जे आपण सांगतो एखाद्या गोष्टीबद्दल त्यावेळेस त्याला च लागतो. Apostrophe. हा, अपॉस्ट्रॉफी येस इंग्लिश मध्ये. व्हेरी गुड. तो आपण पुढे शिकणार आहोत, तो आपण पाहणार आहोत पर्सनल प्रोनाउन्स मध्ये. चलो नेक्स्ट. What was the color of your pouch? येस, अदर्स प्लीज आन्सर फास्ट. लवकर लवकर घ्या म्हणजे पुढचा टॉपिकही कव्हर करायचं आहे आपल्याला. The color of the pouch is blue. वॉज. हाँ. कलर ऑफ द पाउच वॉज ब्लू. ओके, ब्लू कलर होता. नाईस. नेक्स्ट. फ्युचर मध्ये सर, व्हॉट विल बी द कलर ऑफ युअर पाऊच? हा, आता तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये चेंजेस करू शकता. बरोबर. व्हॉट विल बी द कलर ऑफ युअर पाउच विच यू विल परचेस नाव? It will be blue color. It will be mostly blue color because I like blue colors. I will be purchase pink color pouch. Okay, I will say. I will be purchase pink color pouch. नाही नाही, इथे ट्रिक होती बघा. आता मी त्यामुळेच तो शब्द ऍड केला. परचेस हा क्रिया आहे ना, मग इथे बी नाही येणार. आय विल परचेस ब्लू कलर पाऊच अँड आय विल बी परचेसिंग होईल मध्ये, कंटिन्युअस टेन्स मध्ये जाईल. आता आपल्याला परचेस फक्त कशात घ्यायचं होतं, WH क्वेश्चन मध्ये. आय विल परचेस ब्लू कलर पाऊच. ओके, बी तिथे येणार नाही. क्रियापदाबरोबर आपण बी आता वापरणार नाही. तो कंटिन्युअस टेन्स मध्ये किंवा सिंपल फ्युचर मध्ये विदाउट मेन वर्ब बरोबर येईल. ठीक आहे. याचे डिटेल एक्सप्लेनेशन आपण आधीच्या सेशन्स मध्ये पाहिलेले आहे. ठीक आहे. जर नाही समजलं कोणाला तर आपण परत त्यांना एक्सप्लेन करूया. ठीक आहे. चलो. Who is bad worker in factory? Who is the bad worker in factory? Yes. Okay. Just a minute. You continue, please. I will plug in the charger. There is a power cut today. I don't know why. Please Lazy continue. worker. Lazy worker, sir. एक आहे का अनेक आहे ते लेझी वर्कर्स? हॅलो हॅलो, आप continue करतो, बात करतो. एक वर्कर आहे का अनेक वर्कर आहेत? Who is bad worker in factory? ओके, तुम्ही एक बद्दल पण बोलू शकता आणि अनेक बद्दल पण बोलू शकता. बरोबर. पण त्यांनी सांगितलं का लेझी वर्कर्स. Lazy worker. यस नाही सांगितला, वर्कर म्हटले. एक ओके, वर्कर वर्कर. Who is Okay. म्हणलं तर एकच वर्कर ना. Who are म्हणलं तर अनेक वचन. येस, बरोबर बरोबर. मी ऍक्च्युली वर्कर्स ऐकलं ना, म्हणून मला थोडं कन्फ्युजन. आन्सर दिलं ना, lazy worker is a bad worker in the factory. ओके. नेक्स्ट क्वेश्चन विचारते. Who was bad worker in factory? Who was? Ram is a bad worker in the factory. Okay. Next one. Who will be the bad worker in factory? Who will be bad worker in the factory? Let's ask to Pratiksha now. Pratiksha, who will be the bad worker in your factory? So, actually, subject is different, but I just pronounce one name here. This she mentioned that Ram. So, user Ram will be the lazy worker due to the we saw him not working on duty time. Absolutely. While duty time, he is wasting his time. Okay, that's good. चलो नेक्स्ट. तर माझा आन्सर बरोबर आहे का सांगा. बोला. Who can't do work properly and sincerely will be the bad worker. Okay, the one who can't do work properly will be the bad worker. The one who can't म्हणजे जो करू शकत नाही
The one who can't do work properly on time, within time, surely will be the bad worker. Okay. आता आता घरामध्ये सांगा बरं, घर पण फॅक्टरी आहे ना. हु इज बॅड वर्कर इन द फॅक्टरी ऑफ अवर हाऊस? In the kitchen or in another work. Very smart, very smart. I don't have any answer now. I got answer. Okay, chalo, just have fun. No problem. Nobody is bad actually at any point of time. It depends on the situation. If the person's goal is clear, then he or she will never be bad. Whenever we stuck, whenever we don't have any aims and ambitions and positive impact in life, that time we start doing things messing up. ओके, त्यामुळे बॅड असं काही नसतं. त्यावेळेस त्याचा माइंडसेट नसतो, म्हणून ते काम आपल्याला त्यावेळेस जमत नाही आणि म्हणून ते बॅड वाटायला लागतं. सो ऑलवेज गिव्ह युअर सेल्फ गुड टाइम फॉर क्रिएटिंग युअर माइंडसेट. तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे, माइंडसेट बरोबर पाहिजे, मग काम कोणतंही असं ते बरोबरच होतं. ओके, चलो, व्हेरी नाईस. नेक्स्ट. Next question. Who is the best reader? हु इज द बेस्ट रीडर? रीडर. चांगला वाचणारा कोण चांगला वाचणारा आहे? ओके, चलो. I am a good reader. आय एम स्वामी गुड रीडर. व्हेरी गुड. तर असं पण चालेल ना, स्वामी विवेकानंद इज अ गुड रीडर. स्वामी वॉज गुड रीडर. विवेकानंद वॉज द बेस्ट रीडर. अच्छा, बेस्ट. ओके. नेक्स्ट. Who was the best reader? हा, इथे चुकला आता. हु वॉन्ट्स, वॉन्ट हे काय? वर्ब आहे सर, वर्ब. हा, वर्ब आहे ना. आता लक्षात आलं का? हु वॉन्ट्स टू बी असं होईल मध्ये. हु वॉन्ट्स टू बी द बेस्ट. Who was the best reader असं विचारलंय मी. अच्छा, आम्हाला हु वॉन्ट्स ऐकू आलं पण सगळ्यांना. हु वॉन्ट्स. Was म्हटलं मी. Was. ओके, हु वॉज द बेस्ट रीडर? फाईन. आन्सर? सर मी नेम लिहिलंय. best- रीना was the best reader. ओके, फाईन. Who will be the best reader? हु विल बी द बेस्ट रीडर? येस, चांगला वाचणारा कोण असेल? एव्हरीवन विल बी द बेस्ट रीडर. आय विल बी द बेस्ट रीडर. ऍब्सोल्युटली. तुम्ही रीडरच्या ऐवजी स्पीकर घ्यायला पाहिजे होतं खरं. हु विल बी द बेस्ट तुम्ही स्पीकर? नेहमी स्पीकर तुम्ही यूज करता म्हणून मी स्पीकर वापरलं नाही. Yes. Why do I ask that way? Because it's about spoken English only. Yes. Nice. Next question. Why is it hard table? Why is it hard table? Hard Okay. table. हा hard table का आहे? का Yes. आहे? Answer? हा टेबल काय? नाही, hard table का आहे? हा टेबल hard का आहे? हा तर Hard. सर, हार्ड मतलब कठीण ना. हा, हार्ड म्हणजे आता इथं सरफेस made- स्ट्रॉंग का आहे? हा, It's made from the wooden. येस, बिकॉज इट हॅज बीन मेड फ्रॉम वुडन. आता It has- इथे इट हॅज होतं बरं का इथं. प्रतीक्षा हा, it has- शॉर्ट मध्ये त्याचं Because क्लॅरिफिकेशन मी they असं करतो. outside. It has been made of strong wood. सर असं पण इट हॅज बीन मेड आयर्न, मेड Sorry? बाय द आयर्न. Okay, it has been made of iron. हा. Iron rods. Okay. आता मला असं म्हणायचंय, हा सागवान लाकडाचा बनलेला आहे. कोण सांगेल उत्तर? मेड बाय द. सांगा बरं. हा सागवान लाकडाचा Made from बनलेला आहे. sisam. येस. It is made from sisam. सिसम. सागवानच म्हणतात. टीक वूड म्हणतात आय गेस ना. टीक वूड. Okay, ठीक. It has सिसम. been- आय डोंट रिमेंबर. सिसम हा वर्ड सागवानला आहे का ऑल्टरनेटिव्ह वर्ड असेल तर मला सांगा. इट वुड बी इन माय डिक्शनरी ऑल्सो. सर मी बघून सांगते, मला एक्झॅक्ट नाही सांगता येते, पण सिसम पण असतं. Sagwan is the sagwan, na? We are इट्स not. टीक वूड. टीक. Okay, it's teak wood. Okay. ओके, चलो, हरकत नाही. आपल्याला हजारो गोष्टी शिकणं बाकी आहे. चर्चेतूनच कळणार आहेत आपल्याला. चलो. Because it is made from sorry, it's a metallic table, that's why it is hard. It is hard table. Okay. Next question. Why was it hard table? Why was it hard table?
आता इथे हार्डच्या जागी हेवी वापरा. आता तुम्ही काय करते, प्रश्न तुम्ही छान बनवले, फक्त आता पहिल्यामध्ये एक शब्द झाले की दुसऱ्यामध्ये त्याचे दुसरा काहीतरी क्वालिटी घ्या, म्हणजे आन्सर Okay. द्यायला अजून छान होईल. वाय वॉज इट हेवी टेबल? It was be heavy table because there are more material uh, put on in the table. हा, इट वॉज हेवी टेबल बिकॉज there was lot of things Lot of material. kept on the table. Hmm. There were lot of things. There was नाही, there were lot of things kept on the table. बऱ्याच गोष्टी त्याच्यावर ठेवलेल्या होत्या. Okay. Hmm. There was. नेक्स्ट, Why will be it strong table? why will it be strong table? Yes, answer. It's made from iron, so it Hi. is a strong. हा, आता इथं इट Will Will be. be. इज नाही येणार. आता It इट will. विल बी येईल आता प्रतीक्षा. It इट will विल be. बी It will be. right because it will be made up of iron. It will be of fiber. It will be of flexible material. आता स्ट्रॉंग म्हणताय ना तुम्ही, स्ट्रॉंग म्हणजे हा, yes, तुटणार strong. असं. मग फ्लेक्झिबल मटेरियल असेल तरी स्ट्रॉंग होईल, तो तुटणार नाही. Hmm. You It is can made. use anything. Yes. It will be made from acrylic also. We mentioned that. But acrylic would be not durable or strong. It can be broken easily. Yes. अॅक्रेलिक मध्ये तुम्ही बघा, तुम्हाला किचन ट्रॉलीज असतात बऱ्याच जणांच्या घरात बघा, त्यामध्ये अॅक्रेलिकची आता पॅटर्न आहे, पण थोडंसं जरी त्याला काही लागलं ना, चम्मच किंवा एखादी पकड, तरी त्याला क्रॅक जातो. अॅक्रेलिक म्हणजे इट्स लाईक फायबर ओनली, बट नॉट हार्ड क्वालिटी फायबर. इट्स स्मूथ सरफेस, बट इट इज व्हेरी डेलिकेट. Delicate. It is a transparent actually. Transparent also, absolutely, but not high quality fiber. It's delicate only. Okay. Nice. Yes. Anything else? Next question. Next question. Shall we go to topic? आता आपण टॉपिक वर जाऊया, चालेल? Yes, sir. Yes. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. आय हॅव 5 minutes 10 minutes लेफ्ट. सर निगेटिव्ह क्वेश्चन्स राहिलेत फक्त, ते ओके, नंतर घेतले. मग आपण कंटिन्यू करू शकतो नंतर, चालेल? ओके. हा, सर फक्त आमचे जे क्वेश्चन रेडी केलेले ते कधी चेक कर, म्हणजे कधी, कारण की मिस्टेक भरपूर झालेले सेंटेन्स मध्ये असं. इफ यू इन्सिस्ट वी कॅन कंटिन्यू विथ क्वेश्चन. मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही बोला, असं काही प्रॉब्लेम नाही. टॉपिक पुढच्या याला घेऊ आपण. आय डोंट माइंड विथ इट. कारण लक्षात नाही. घे, कोणतीही प्रॅक्टिस केली तर ती कॉन्ट्रीब्युटरी होणार आहे, कारण जे झाले ते पूर्ण झालं पाहिजे. आय बिलीव्ह इन दॅट. खूप काही करण्यापेक्षा जे आहे ते नीट केलं ना, तर परफेक्शन येतं. सर आय स्टॉप हिअर. ओके, लेट कविता विल स्पीक नाउ. गिव्ह चान्स अनदर. Okay, fine. No problem. Fine. Thank you. Sorry. Sir, first sentence question. Is he a good fighter in the army? Is he a good fighter in the army? Okay, Yes. answer. Sir, answer. Yes, he is a good fighter in the army. Short answer, yes, he is. Negative answer, no, he is not a good fighter in the army. Short answer, no, he is not. Kiva, no, he isn't. Chalel, he isn't. Okay. WS question. When is he a good fighter in the army? Yes. No, sir. Last year, he is a good fighter in the army. नाही, इज नाही येणार ना आता इथे. लास्ट इयर म्हटलं इज कसं येईल? Last year, he was a good fighter in the army. हा, मग क्वेश्चन मध्ये तुम्ही कसं वापरले? क्वेश्चन मध्ये सर मी वेन इज ही लिहिलंय मी. पण मग क्वेश्चन मध्येच वॉज घ्यावा लागेल तुम्हाला. वेन वॉज ही, कधी होता तो? लास्ट इयर तो होता. हा, बरोबर सर. सर नेक्स्ट पास्ट टेन्स मध्ये वॉज ही अ गुड फायटर इन द आर्मी? येस, ही वॉज अ गुड फायटर इन द आर्मी. शॉर्ट आन्सर वॉज येस, ही वॉज. Negative question. Negative answer, sorry. No, he wasn't a good fighter in the army. Short answer, no, he wasn't. WS question. Why was a good fighter in the army? He was a good fighter in the army because he was a struggle in the army. So, काय सांगता येईल आता? मराठीत सांगा उत्तर काय आहे? तो आर्मी मध्ये सर्वात चांगला लढाऊ का बरं होता?
हा, why was he a गुड good fighter in army? Because he was devoted towards his nation, or he अच्छा, was determined to win. डिटर्मिन. आता उत्तर तुम्ही तुमचे कोणतेही देऊ शकता. मी जे सांगेल ते थोडे वेगळे येऊ शकतात. तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते मराठीत सांगा, त्याला आपण इंग्लिशमध्ये करूया. अच्छा, म्हणजे तो चांगला फायटर होता कारण की त्याने खूप मेहनत घेतली होती ओके, किंवा बिकॉज हा, चांगल्या प्रकारे लढाई केली होती असं सांगायचं आहे. बिकॉज ही हॅड डन लॉट ऑफ हार्ड वर्क. अच्छा, आता ह्याच्यामध्ये काय वाक्य झालं बघा, ही हॅड डन म्हणजे हा पास्ट परफेक्ट कडे गेला हा टेन्स. ही हॅड हा, लॉट ऑफ हार्डवर्क, त्यांनी खूप हार्डवर्क केलेलं होतं. दॅट्स वाय ही वॉज द गुड फायटर इन द आर्मी. ही ओके हॅड डन, पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, हा आपल्याला अजून पुढे जायचं आहे, त्यावेळेस आपण पाहूया. ठीक आहे. ओके सर. फ्युचर टेन्स, विल बी अ गुड फायटर इन द आर्मी. येस. सब्जेक्ट खाल्ला तुम्ही, सब्जेक्ट. 9 वाजायला आले, स्वयंपाक झाला का? विल बी ही आता बरोबर a आहे. fighter in the army? Yes, he will be a good fighter in the army. A short answer, yes, he will. He wouldn't kill का will not kill नाही कसं आहे दोन्ही सध्या. दोन्ही चालेल. ही वुडंट बी, ही विल नॉट बी, दोन्ही चालेल. वुडंट हा इमॅजिनरी कडे जाईल. ओके, wouldn't हा. WH question, where will be a good fighter in the army? सब्जेक्ट परत मिसिंग आहे, सब्जेक्ट. Where will be he good fighter in the army? In Kashmir. हा, बरोबर ना. इन काश्मीर ही विल बी द गुड फायटर. ओके. हा. सर सेकंड सेंटेन्स आहे, इज युअर गुड हाऊस इन द एरिया. हा, बरोबर आहे सर. आता इथे कसं घ्यावं लागेल तुम्हाला, मराठीत काय म्हणायचं आहे की तुमचं हाऊस ह्या एरियात चांगलं आहे का, असं आहे का? हा हा, हा, येस मग सर. सांगा बरं काय करता येईल चेंजेस. इज युअर हाऊस गुड इन दिस एरिया? इन इज दिस एरिया. युअर हाऊस गुड इन दिस एरिया? या एरियात तुमचं घर चांगलं आहे का? इज युअर हाऊस गुड, इज युअर गुड हाऊस इन द एरिया. बरोबर ना सर. अच्छा, हाऊस गुड. इज युअर हाऊस हा, गुड? इज युअर हाऊस गुड इन दिस एरिया. येस, दिस इज नाही, माय हाऊस इज गुड इन दिस एरिया. बरोबर सर. ऍब्सोल्युटली. येस, शॉर्ट आन्सर येईल येस माय हाऊस इज. येस, माय हाऊस इज. ऍब्सोल्युटली. नेगेटिव्ह येईल, नो माय हाऊस इज नॉट गुड इन दिस एरिया. राईट. शॉर्ट आन्सर, नो माय हाऊस इज नॉट. ओके. WH question, why is your good house in this area? Why परत is परत. why is your good house in this area? नाही, स्वाती सांगा. स्वाती, पूजा, नूतन, प्रतीक्षा, करेक्ट हर. Your charity my क्यों का सर? थांबा. Why Why is my your house is Why good is area? your house good वन in वन this वन ऍट area? अ टाइम, वन ऍट अ टाइम. पहिले पूजा सांगते. हा, पूजा. Why your house in good area? sir? Why is my good house in this area? थांबा थांबा, अंदाजे नका करू, समजून घ्या. हा, स्वाती. Why is your house good in this area? आता बरोबर आहे. वाय इज युअर हाऊस गुड इन दिस एरिया? ब्रेक करून करा ना, कोणती पण गोष्ट. आपण बघा, मुलांना कसं शिकवतो आपण स्पेलिंग वाचायला. मग स्पेलिंग मोठं असतं त्याला आपण सिलेबल स्ट्रेसला ब्रेक करतो की नाही, तसं हम्म वाक्यामध्ये पण ब्रेक करा. वाय इज इथपर्यंत बरोबर आहे का? हे वाक्य हम्म बरोबर आहे आपलं का? तर WH ची सुरुवात आपण WH नी करतो. इज हे हम्म. verb आहे, ते वाक्याच्या सुरुवातीला आलं पाहिजे, म्हणजे प्रश्न होतो. पहिले बेसिक ओके. क्वेश्चन काय होता? इज Why? युअर हाऊस गुड इन दिस एरिया? हा बेसिक क्वेश्चन होता. मग WH मध्ये चेंज काहीच नाहीये, फक्त वाय ऍड केलंय. ओके सर, बरोबर आहे. Why is your house good in this area? हा, आता बरोबर आहे. आता सांगा, तुमचं या एरियात चांगलं घर का आहे? खरं खरं कारण सांगा आता.
कारण तर तुम्ही मी स्वच्छ ठेवता. हा बरोबर आहे. हा बिकॉज आय ऑलवेज क्लीन अँड नीट कीपिंग इट. हा बिकॉज आय कीप माय हाऊस क्लीन अच्छा. अँड मेंटेन. ओके. मेंटेन. राईट. नाईस. चलो नेक्स्ट पास्ट क्वेश्चन. पास्ट टेन्स मध्ये पण केले सर. वाय वॉज युअर गुड हाऊस इन द एरिया? येस. नाही कविता, आपल्याला कंपल्सरी. लक्ष देऊन करायचंय. असं आहे. वॉज युअर हाऊस गुड इन दिस एरिया? आता बरोबर आहे. परत सांगतोय बघा, क्वेश्चन्स आणि आन्सर 100 केल्याने फरक नाही पडणार. जे करायचं ते समजून घ्या. आणि एक चूक आहे ना एकदा करा सगळ्यांनीच, म्हणजे नॉट ओनली कविता, सगळ्यांसाठी हा नियम आहे, माझ्यासाठी पण आहे. एक चूक एकदा करायची, सर म्हणजे दररोज नाऊन नंतर दररोज नवीन चूक करायची, नेहमी सर नवीन चुका करायच्या. बोला. एक विषय आहे की नाऊन पहिले घ्यायचं आणि ऍडजेक्टिव्ह नंतर घ्यायचं का? असं काही नाही सांगू शकत मी, तसं फॉर्मॅट नाही चालत. त्याच्याने काय होईल ते डिपेंड होईल थोडं. तुम्ही तसंच ओके. करताल, डिपेंड ऑन कॉन्टेक्स्ट आहे, तुम्हाला बोलायचं कसं. ओके. आता एक्झाम्पल देतो बघा तुम्हाला. ओके, इज दिस युअर मोबाईल? आता याच्यामध्ये मोबाईल पहिले आलं, मोबाईल नाऊन आहे, हा. युअर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन झालं, बरोबर आहे. आता इज दिस मोबाईल गुड? आता काय झालं नियम? हा नंतर आलं. हा म्हणजे असं असं जर लक्षात ठेवलं तर स्पोकन इंग्लिश मध्ये तुम्हाला काही कॅल्क्युलेशनच नाही समजणार. तुम्ही म्हणताल सर असं केलं तर असं होतंय, तसं केलं तसं होतंय. त्यापेक्षा तितके टेक्निकल मध्ये पडू नका. मी स्वतःही तसं शिकवत नाही. सोपं सोपं चालेल. लर्निंग बाय डुईंग. सर ओके सर. आय वॉज आपल्याला लक्षात येतं की असं म्हटलं की हे बरं वाटतंय, हा करून बघा. त्याच्यामध्ये लाईव्ह ओके. क्लासची गरज आहे ना, त्यामुळे तर मी तुम्हाला पटकन सांगू शकतो. हम्म. येस, पूजा बोला. सर आय वॉज मेक क्वेश्चन्स. एवढं एक क्वेश्चन आपण स्टेटमेंट नीट करू आणि मग थांबूया, ठीक आहे? कारण तू आधीचे टॉपिकच पाहिलेले नाहीयेत अजून. ओके, आय वॉज मेड क्वेश्चन, याच्यामध्ये काय चुकलंय कोण सांगेल मला? सर सांगू? नाही नाही, तू नाही, थांब स्वाती, तू शेवटी, तुझे नाव शेवटी, थोडं थांब जरा. ओके. हा, कोण सांगते मला? कविता सांग बरं, तू काय चुकलं पूजाचं? काहीतरी वॉच म्हटली सर ती. ते मला नाही विचारायचं, आता पटकन सांगायचं. हा, नूतन सर तू पण सांगू शकते. प्रतीक्षा. ऍक्च्युली वॉज नाही यूज करायला, मेड म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे येस. काय होईल सांगा? मीन्स त्यांनी क्वेश्चन बनवले असं म्हणायचं ना त्यांना. शी राईट. मेड अ क्वेश्चन. शी हॅज मेड अ क्वेश्चन और शी वॉज मेड अ क्वेश्चन. नाही नाही नाही, वॉज नकोय, वॉज तिथे काढावंच लागेल, don't worry. शी मेड अ क्वेश्चन. सिम्पल वर्ड. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तर पूजे आपल्याला हे म्हणायचं होतं, आय मेड क्वेश्चन. आता हे शिकवलेलं नाही ऍक्च्युली, त्यामुळे तुझी चूक नाही म्हणता येणार. पण हे आपल्याला पुढे जायचंय त्यावेळेस हे टॉपिक होणार आहेत. आता आपण सिंपल सिंपल पण सर म्हणजे मी महत्वाचे. पहिले बनवून ठेवलेले आहे, म्हणजे मी गावी गेलेली ना, आता माझ्याकडे नोटबुक आहे, तर मी बोलले की पहिले पास्ट टेन्सचं आय वॉज मेड क्वेश्चन्स. हो चालेल ना, पहिले बनवलेलं असेल तरी हरकत नाहीये. नियम काय आहे की मी बनवले एवढंच म्हणायचंय ना आपल्याला. आय मेड, सोपं आय सोपं आहे. तू 2 शब्द एक्स्ट्रा घेतले त्यात. आय वॉज मेड क्वेश्चन असं म्हणण्यापेक्षा आय मेड क्वेश्चन्स म्हणा फक्त. ओके, तो ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. आता नियम काय आहे बघा, आपण जे शिकलो त्याच्याबद्दल सांगतो. आपण सिंपल पास्ट शिकलोय, त्याच्यामध्ये कोणतं शिकलोय? विदाउट मेन वर्बचं वाक्य कसं बनवायचं. मग आपण कुठेही तिथं वर्ब घेतलेलं नाहीये. आय वॉज देअर, ओके, आय वॉज इन द क्लास, आय मेड क्वेश्चन, याच्यामध्ये क्रियापद आलं, त्याच्यामुळे ते तुला वॉज आणि मेड एकत्र झालं तुझं. ओके, क्रिया कुठेच आपण अजून पाहिलेली नाहीये, ती आपण पुढे पाहणार आहोत. आले लक्षात पूजा? येस सर. हा, तर तुझं क्वेश्चन कसं होईल? आय मेड क्वेश्चन्स, मी क्वेश्चन बनवलेत. आय मेड क्वेश्चन्स. हा, ओके, काय हरकत नाही. चलो, आता तसंही आपला टाइम संपलेला आहे. आय एम रिअली सॉरी. पण पुढच्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या, टाइम जरी कमी असेल तरी तुम्ही तुमचा जो प्रयत्न आहे तो आठवडाभर करायचा आहे. रोज आपला वेळ होत नाहीये म्हणून एक दिवस घेतोय आपण, पण तो वर्षभर असणार आहे. आणि हळूहळू करून परफेक्शन कडे आपण जाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला महत्वाचं काय की जे आज शिकायला मिळाले ते परत प्रॅक्टिस करा. जे मागच्या वेळेस केलं होतं ते रिपीट करा. कारण इंग्लिश इज अ कम्युनिकेशन स्किल.
इंग्लिश नुसती भाषा नाही, आता ती कम्युनिकेशन मध्ये जास्त वापरली जाते, त्यामुळे ती स्किल म्हणून वापरायची आहे. थोडं शिकूया पण असरदार शिकूया. गॉट इट? चालेल. परत ती फाईल ओपन करायला नाही पाहिजे. मागच्या 2 आठवड्यापूर्वी काय चुकलं होतं ते परत ह्या आठवड्यात चुकलं नाही पाहिजे. त्याला म्हणतात परफेक्शन. तर तसा प्रयत्न करा आणि त्याचे रेफरन्सेस घेत चला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला ऍप आहे, आपल्या ग्रुपवर लिंक टाकलेली बघा. तर ऍप आपलं गुगल प्ले स्टोअरला ऍप आहे, ग्लोबल इंग्लिश ऍप. ते ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये काही पीडीएफ नोट्स आहेत, त्याही तुम्हाला वापरता येतील, बघता येतील. ठीक आहे, त्याचाही फायदा घ्या, जेणेकरून तुमचा स्टडी तुम्हाला सोपा होईल करायला. ठीक आहे, चालेल. थँक्यू चलो. सर. येस, थँक्यू सो मच. आणि तुमच्या बाकीच्या मैत्रिणींना जसं स्वातीने सांगितलंय नूतनला, तसं बाकी सगळ्या मैत्रिणींना पण सांगा, जेणेकरून ते लवकर जॉईन होतील. एकदम उशिरा आल्यावर त्यांना फक्त व्हिडिओज पाहावे लागतील युट्यूबला, ते आपण दिली फॅसिलिटी. पण माझा आग्रह असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी लाईव्हचा फायदा घ्या, जेणेकरून सगळे डाऊट्स चांगल्या प्रकारे त्यांना विचारता येतील. ओके, तर तुमच्या तुमच्या ग्रुप्समध्ये आवर्जून शेअर करा. दर सोमवारीच आपला क्लास असतो. त्यांना म्हणा एकच दिवस तुमचा पाहिजे आठवड्यातून, जास्त वेळ नाही पाहिजे. खूप बिझी असतात, कारण लोक, मला माहिती आहे, अजिबात वेळ नसतो त्यांना. हा सिरियल पाहायचा टाइम आहे, त्यामुळे त्यांची चूकच नाहीये काही. ठीक आहे, चलो भेटूया पुढच्या सेशन मध्ये. टिल देन टेक केअर. गुड नाईट. थँक्यू फॉर Good जॉईनिंग. night. सी Good night, sir. नेक्स्ट वीक. गुड नाईट. Good night. गुड नाईट ऑल.